डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कलिंगड स्वतः विषारी नसतं, पण त्यामागं काही जीवघेणी कारणं असू शकतात. जसं की नायट्रेटचं प्रमाण जास्त झालं की कलिंगड विषारी होऊ शकतात. मित्र हो, कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवाने जीव गेला. एकाच वेळी एकाच कुटुंबातील चौघ. या घटनेनं जो तो हळहळला. कलिंगड खाल्ल्यामुळं विषबाधा होऊ शकते का, हा प्रश्न सध्या ज्याच्या त्याच्या मनाला पडलेला आहे. कलिंगड खाण्याची आता ज्याला त्याला भीती वाटू लागलेली आहे. ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली याचा सखोल तपास सुरू आहे. वेगवेगळ्या कसोटीवर त्याची तपासणी ही केली जात आहे. या मृत कुटुंबानं रात्रीच्या जेवणामध्ये बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्लेलं होतं. कलिंगड खाल्ल्यानंतर प्रकृती अधिकच खालावल्यावर चौघांनाही रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, जिथं उपचारादरम्यान दुर्दैवानं या एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला. कुठलीही फळं आरोग्यासाठी चांगली असली तरी मागच्या काही वर्षापासून ती नैसर्गिकरित्या पिकवू दिली जात नाहीत. केळी पिकवण्यासाठी सुद्धा घातक केमिकलचा वापर केला जातो, हे उघड सत्य आहे. पण तरी सुद्धा आजवर ते कोणीही थांबवू शकलेलं नाही. कलिंगड आतून लालबुंद दिसण्यासाठी काही इंजेक्शनचा वापर केला जातो असं सुद्धा म्हटलं जातं. कलिंगड खाल्ल्यानंतर झालेला चौघांचा मृत्यू हा कलिंगड खाण्यामुळे झालेला आहे असं आता डॉक्टरांनाही वाटू लागलेलं आहे. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की अन्न विषबाधेसाठी कलिंगड जबाबदार असू शकतं. फळं लवकर पिकवण्यासाठी वापरली जाणारी धोकादायक रसायनं आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात आणि त्यामुळं अन्न विषबाधा होऊ शकते. मुंबईतल्या KEM मधून डॉक्टर ऑफ मेडिसिन आणि पिट्सबर्ग विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवलेले, त्याचबरोबर गेल्या 20 वर्षापासून इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर रवी गोडसे यांनी 4 जणांच्या मृत्यूचं कारण सांगितलेलं आहे. या घटनेचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. बघा, प्राथमिक माहितीनुसार त्या कुटुंबाला अन्नातून विषबाधा झालेली होती. तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे फळं लवकर पिकवण्यासाठी वापरली जाणारी धोकादायक रसायनं आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकतात आणि त्यामुळं अन्नातून विषबाधा होऊ शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कलिंगड स्वतः विषारी नसतं, पण त्यामागं काही जीवघेणी कारणं असू शकतात. जसं की नायट्रेटचं प्रमाण जास्त झालं की कलिंगड विषारी होऊ शकतात. काही शेतकरी कलिंगड लवकर आणि अधिक टवटवीत वाढावीत यासाठी या नायट्रेट खताचा अनिर्बंध वापर करतात. जर या नायट्रेटचं प्रमाण खूप जास्त झालं तर ते विषारी ठरू शकतं. कृत्रिम रंग एरिथ्रोसिन कलिंगडाला विषारी बनवू शकतो आणि त्यांना आतून लाल दिसण्यासाठी त्यामध्ये लेड क्रोमेट किंवा एरिथ्रोसिन सारखी रसायनं टोचली जातात, जी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात. अयोग्य साठवणुकीमुळे अन्न विषबाधा देखील होऊ शकते. कापलेलं कलिंगड जास्त वेळ बाहेर ठेवल्यास त्यात साल्मोनेलासारखे जीवाणू वाढू शकतात, ज्यामुळे जीवघेणी अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे आता एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा अंतिम निष्कर्ष समोर येण्याची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे. मित्र हो, काळजी घ्या, सतर्क राहा आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.